बरं चला, आबांच्या उत्तर कार्याचा आणि त्यांचा 13वाचा अंदाजे खर्च मी सांगितलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि मला कळवा. येतो मी. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे समज करायला पाहिजे. आबांच्या शेवटच्या कार्यात काही कमी पडायला नको. पण समज विधिवत करायचं म्हणजे 25-30 हजाराचा खर्च आहे. एवढा पैसा आणायचा कुठून? समधी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग नाही करता येत. माझ्याकडे पण नाही आहेत आत्ता इतके पैसे. पण तुम्ही नका काळजी करू दाजी, आपण काहीतरी व्यवस्था नक्की करू. हरू, हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी काहीतरी करतो. पैशांची व्यवस्था होईल. तू राहू द्या. आमच्या घरातल्या गोष्टींकडे लक्ष देणं जर कमी केलंस ना तर ते तुझ्यासाठीच बरं आहे. मी काहीतरी करतो म्हणे. आणि जहागीरदारांच्या वडिलांचं शेवटचं कार्य परक्यांकडून कर्ज घेऊन करायची वेळ नाही आली आमच्यावर, कळलं ना? आणि तुला तर तेच हवंय ना. हे बघ अरू, आबांचं शेवटचं कार्य सुरळीत होणार आणि ते मी करणार. कितीही खर्च आला तरी, कितीही पैसे लागले तरी मी आणून देईन. उगाच असल्या कोणाची मदत घ्यायची गरज नाही आपल्याला. आबांचा मुलगा जिवंत आहे अजून. कितीही पैसे लागले तरी मी आणतो. आता कोणाला लुबाडायचा कट शिजतोय दादा तुझ्या डोक्यात? आता कोणाचा ऍक्सिडेंट करणार आहेस तू? कोणाला आजारी पाडणार आहेस का? कोणाचं ऑपरेशन आहे? दादा, तू आणलेल्या पैशातून मी आबांचं कार्य करणार नाहीये. कारण त्यात कोणा ना कोणाचे तरी शिव्याशाप असणारच. मी तू आणलेल्या पैशातून कार्य करणार नाहीये. आणि तसं केलं ना तर आबांच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही. हो, मग काय करणार आहेस तू? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? त्या परक्यांकडून? आणि परक्यांकडून घेतलेल्या पैशांनी कार्य करून आबांच्या आत्म्याला शांती लाभेल? दादा, परक कोण आहे आणि आपलं कोण आहे हे आबांना चांगलंच कळत होतं. त्याची तू काळजी करू नकोस. आणि तू आयुष्यात कधी आबांना आपलं मानलंस का? त्यांना परक्यापेक्षा सुद्धा वाईट वागणूक दिलीस तू. हे असं खोटं वागण्यापेक्षा ना ते जिवंत असेपर्यंत खोटं खोटं का होईना चांगलं वागला असतास ना तर ही वेळ आलीच नसती. ए अरू, तोंड सांभाळून बोल. मी काहीच बोलत नाहीये याचा अर्थ तू काही बोलशील असं समजू नकोस. आणि ते मी खपवून घेणार नाही, सांगतोय. मोठा भाऊ आहे तुझा. दादा, तू विसरला असशील पण मी विसरलेली नाहीये. आबांचं शेवटचं कार्य मी तुझ्या पैशातून होऊ देणार नाहीये. हे बघ अरू, हरू, हरू प्लीज शांत हो. आज पहिल्यांदाच इतकं बोलली अरू मला. अरे मी करतो म्हणालो पैशांची व्यवस्था तर ही नकोय तिला.
काही झालं तरी त्या नितीनकडून पैसे घेऊन कार्य करायला देणार नाही मी कोणालाच. अरे लोक काय म्हणतील. छे, आधीच टेन्शन काय कमी आहे त्यात की आणखी त्यात हे आहे अजून. भाड्याबाहेर गावकरी माझी वाट बघतच बसले असते आणि घरात हे असं. पण मला काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मोहन, याने आता माझ्यासाठी चांगलाच बंदोबस्त केलेला दिसतोय. तर काय माझं खरं नाही. आबांसोबत आता माझंही कार्य करा म्हणावं. मिलो ठार मिलो. आज काय तुझं खरं नाही शंतनू. अरे या 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 शंतनू शेठ या या. बसा बसा. तुम्ही बसला नाही तर आम्ही कसे बसणार. चार चौघात उठण्या बसण्याची चोरी केली त्यांची. तर हे आमचे शंतनू शेठ. हा तेच तेच एसजे चिट फंडाचा सगळ्यात मोठा चोर. आम्हाला कधीच वाटलं नाही की हा एवढा मोठा चोर निघेल. बघा ना, पैसे तुमचे, कंपनीचं नाव आमचं आणि गल्ला मात्र सगळा याच्या खिशात. आणि मग गावातनं लंपास. असं सरळ साधं गणित त्यांनी याच्या डोक्यात मांडलं. पण चोर कितीही हुशार असला तरी शेवटी तो सापडतोच. आता हा आपल्याला सापडलाय आपल्या तावडीत. पण ह्याला कुणीही काहीही करणार नाही. याच्या केसाला धक्का लागलेलाही आम्हाला चालणार नाही. हो, कारण हा सरंजामे कुटुंबातल्या सगळ्यात मोठ्या सुनेचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्याचं आणि आमचं नातं सुद्धा खूप मोठं आहे. अरुंधतीचं फार प्रेम आहे याच्यावर आणि आमचं आमच्या सुनेवर फार प्रेम आहे. त्यामुळे याला काही झालेलं आम्हाला चालणार नाही. तर हा खेळ आपण इथेच थांबवूया. हा, आता राहता राहिला प्रश्न तुमच्या पैशाचा. ते पैसे आम्ही परत करू. मोहन, ज्या हातानं या शंतनूने तुमचे पैसे घेतले होते त्याच हातानं तो तुम्हाला परत करेल. ये ये शंतनू, असा इकडे ये. ये काय शंतनू, ये ये असा ये पुढे. घे पैसे. दे. सगळ्यांचा हिशोब चुकता कर. सुमनराव, तुमचे किती? माझे 10,000. 10,000.
शंतनू जहागीरदार, हा तुझ्यावर केलेला आमचा शेवटचा खर्च. तुझ्यावर केलेल्या खर्चाचा पैन पैचा हिशोब ठेवलाय आम्ही. आता फक्त वसुली, एक एक पैशाची वसुली. ती कशी आणि कधी करणार ते लवकरच कळेल तुला. तुम्ही दिलेल्या पैशातून मी आबांचं दिवस पाणी नाही करू शकणार. हा पोरगा कुठे गेलाय काय माहित, अजून परत आला नाही. येईल दाजी तो परत, तुम्ही नका काळजी करू. हा वय बोलतोय काय? अहो कोणी दिले? बर होय सांगतो म्या, ठेवतो. काय झालं दाजी, कोणाचा फोन होता? घरुताई देव पावला. ते गुरुजींचा फोन होता. आबांच्या कार्यासाठी लागणारे समदे पैसे त्यांना मिळालेत. आता विधिवत समद पार पडेल. हे पैसे दादानीच दिले असणार. मला माहिती होतं दादा असंच काहीतरी करणार, पण मी हे कार्य दादाच्या पैशातून. ए पोरी, अगं जरा ऐकून तर घे. शंतनू बाबाने नाही पैसे दिले. दादानी पैसे नाही दिले, मग कोणी पैसे? नितीननी? नाही, नितीननं पण नाही दिले. ते सरंजामांचा कोण माणूस आला होता त्याने दिले. मोहन. म्हणजे पद्मिनीजींनी? दाजी मी आले, जरा गेस्ट हाऊसवर जाऊन येते. ए पुरी थांब, अगं म्या पण येतो तुझ्या बरोबर. चल. ठीक आहे, तुमचे 10,000 आणि हे तुमचे 5,000 झाले. मिळाले सगळे पैसे. मग आता जेवून जाणार आहे. चला निघा. मॅडम हे तुमचे उरलेले पैसे. ठेव तुझ्याकडे, ठेव. एसजे चिट फंड चालवल्याबद्दलचा मोबदला समज. ठेव. तसंही आबासाहेबांच्या दिवस पाण्यासाठी पैसे लागतीलच. राहू देत तुझ्याकडे. अरुंधती, तू इथे कशी? पद्मिनीजी, आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. मी तुमचे आभार मानायला आली. मला माफ करा, पण तुम्ही दिलेल्या पैशातून मी आबांचं दिवस पाणी नाही करू शकणार. तुम्ही दिलेल्या पैशातून जर आबांचं दिवस पाणी केलं तर आबांच्या आत्म्याला कधीच शांती लाभणार नाही.
अरुंधती, तू जे काही बोलतीयस त्यातले एक अक्षरही आम्हाला कळत नाहीये. तुम्ही गुरुजींकडे पैसे पाठवले होते ना आबांच्या दिवस पाण्यासाठी. आम्ही? कोण गुरुजी? कसले पैसे? तुम्ही मोहनजींना सांगितलं होतं ना गुरुजींना पैसे द्या म्हणून. मी सांगितलं मोहनला गुरुजींना पैसे द्यायला. बिचाऱ्यांची एवढीही परिस्थिती नाही आहे की आबासाहेबांचं कार्य व्यवस्थित पार पाडू शकते. मोहन करवी गुरुजींना पैसे द्यायला मी सांगितलं होतं. सोनपूरचं पाणी पाजलं अखेर अरुंधतीनं तुला दिग्विजय. तिच्या दीड दमडीच्या बापाच्या कार्यासाठी दिग्विजयनं स्वतःच्या खिशातून पैसे दिलेत आणि तेही आम्हाला न सांगता. हे तू योग्य केलं नाहीस दिग्विजय, हे योग्य केलं नाहीस. आय एम सॉरी. कोणालाही न विचारता मी हा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर मामा आय एम सॉरी. नाही नाही नाही, असं का बोलतोस दिग्विजय? अरे ते केलंस ते चांगलंच केलंस. यांची परिस्थिती पाहून आमच्याही मनात हा विचार आला होता, पण तुला सांगायच्या आधीच तू ते करून मोकळा झालास. चांगलं. असे दानधर्म गुप्तपणे केले तरच त्याचं फळ पदरात पडतं. बिचाऱ्यांची एवढीही परिस्थिती नाही आहे की आबासाहेबांचं कार्य व्यवस्थित पार पाडू शकते. का बघ ना, घरची परिस्थिती इतकी वाईट आहे त्यांच्या, मग आपण मदत करायलाच हवी ना. आणि आबासाहेब आपले व्याही होते, जिवंतपणे आपण एवढी मदत केली यांना, आता नाही करणार का? चांगलंच केलंस. आम्ही तुला सांगायच्या आधीच तू करून मोकळा झालास याचा अभिमान वाटला आम्हाला. अरुंधती, खूप उशीर झालाय आता, या तुम्ही. मामा मी यांना गाडीने सोडून येतो घरापर्यंत. दाजी चला, मी तुम्हाला. कशाला? अरे ड्रायव्हर जाईल ना सोबत त्यांच्या. तू जाण्याची काहीच गरज नाही आहे, कारण सकाळपासून खूप दगदग झाली आहे तुला दिग्विजय, म्हणून सांगतोय आम्ही.
हो, आणि मी आहेच की त्यांच्यासोबत. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही जाऊ व्यवस्थित. ओके, व्यवस्थित झालं. चला येतो. चला दाजी, चला. अरू, चला. मी येते.